लवकरच विधानसभेची निवडणूक होणार असून त्यासाठी अनेक पक्षांचे उमेदवार, नेते आणि कार्यकर्ते गाठीभेटी घेत आहेत आणि गठबंधन करताना दिसत आहेत। अशा परिस्थितीत चिमूर विधानसभा क्षेत्रात नेहमी दुहेरी लढत होत असताना आता मात्र या निवडणुकीत परिवर्तनाची तिहेरी लढत होईल का, अशी जिकडे तिकडे दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकीत चिमूर विधानसभा क्षेत्रात ओबीसी समाजाने धनराज मुंगले यांना नेता म्हणून मोठी जबाबदारी दिली आहे। मात्र धनराज मुंगले यांनी लोकसभा निवडणुकीत कोणाला विश्वासात न घेता ओबीसी समाजाचा काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। अशातच ओबीसी समाजाचे आणि आम आदमी पक्षाचे चिमूर विधानसभा समन्वयक डॉक्टर अजय पिसे यांनी स्टार महाराष्ट्र न्यूज सोबत विशेष बातचीत केली आहे। पाहुयात काय म्हणाले अजय पिसे। आम आदमी पार्टी ही भारतात जास्त स्पीडनं वाढणारी ही एकमेव पार्टी आहे आणि भारताच्या राजधानी दिल्लीसारख्या ठिकाणी आम आदमी पार्टीचं सरकार आहे। त्या अनुषंगाने चिमूर विधानसभा क्षेत्रात आम आदमी पार्टीने मागच्या वर्षी विधानसभा निवडणूक लढवली होती। तिथून आम आदमी पार्टी ही काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला। मात्र 1-2 महिन्यात विधानसभा निवडणूक आहेत आणि त्याची लवकरच बिगुले वाजणार आहे। मैदानामध्ये बरेच उमेदवार आहेत। काँग्रेस, बीजेपी, बरेच आजपर्यंत काँग्रेस, बीजेपी, शिवसेना झालं। मात्र लोकांना काय हवं आहे, लोक कंटाळले की त्यांना काँग्रेस पाहिजे, बीजेपी पाहिजे, याच्यामध्ये सगळा संभ्रम निर्माण झालाय। त्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आम आदमी पार्टीचे समन्वयक डॉक्टर अजय पिसे सर आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। आपण चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये रोजगार यात्रा म्हणून गेल्या काही दिवसापासून फिरताना दिसत आहे। दरम्यान सोशल मीडियावर अनेक आपण पाहतोय न्यूजपेपरच्या माध्यमातून त्यांना बऱ्या प्रमाणात प्रतिसादही मिळतोय। चिमूर विधानसभा क्षेत्राची सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे आणि लोकांचं म्हणणं किंवा प्रतिसाद काय आहे? चिमूर विधानसभा क्षेत्राची सध्याची राजकीय परिस्थिती ही मिश्र स्वरूपाची आहे। जे काही मध्यंतरी सर्वे झाले त्या सर्वेमध्ये असं दिसून आलं आहे, बरेच सर्वेचं आम्ही विश्लेषण केलं, त्याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की 60% लोक म्हणजे 50%पेक्षा जास्त 60% लोक हे तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहेत। यावेळेस त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला बीजेपी नको, आम्हाला काँग्रेसही नको, आम्हाला कुठेतरी एक नवीन पर्याय, सक्षम पर्याय जो रोजगारावर चांगलं करू शकेल, शिक्षणावर चांगलं करू शकेल, आरोग्यावर चांगलं करू शकेल, असा एक तिसरा योग्य पर्याय पाहिजे आहे, असं 60% लोकांचं एक म्हणणं आहे। आणि फक्त आम्ही कागदावर विश्वास न ठेवता, त्या सर्वेवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष गावोगावी जाऊन लोकांशी चर्चा केली, सगळे गावं फिरलो आणि त्याच्यातूनही आम्हाला जो निष्कर्ष मिळाला तो हाच मिळाला की यावेळेस परिवर्तनाची लाट आहे आणि यावेळेस तिसरा चेहरा पाहिजे आहे, आम्हाला यावेळेस काहीतरी वेगळं पाहिजे, असं 60% पेक्षा जास्त लोक म्हणत आहेत। तर ही सध्याची राजकीय परिस्थिती आहे आपल्या चिमूर विधानसभा क्षेत्राची। आपण रोजगार यात्रेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर बीजेपी, काँग्रेस अनेक आपण त्यांच्यावर अनेक राजकीय माध्यमातून वैचारिक दृष्ट्या जर सोडल्या तर त्यांच्या कामाच्या दृष्टीतून आपण अनेक आरोप करत आहात। त्या आरोपामध्ये काय तथ्य आहे, तुमचा आरोप करण्याचा उद्देश काय आहे नेमका? बघा, चिमूर शहर हे ऐतिहासिक आहे। चिमूर शहर हे भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्य झालेलं शहर आहे। मग जे शहर भारतात सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्य झालं आपण म्हणतो, मग ते कसं असायला पाहिजे होतं? ते एकदम त्याच्यामध्ये रोजगाराच्या कोणत्याच समस्या नाही, शेतकरी एकदम चांगले श्रीमंत व्हायला पाहिजे होते, रस्ते चांगले व्हायला पाहिजे होते, पाण्याची कोणतीच समस्या नव्हती पाहिजे, आरोग्याची समस्या खूप चांगली पाहिजे होती, म्हणजे नागपूरपेक्षा चांगलं पाहिजे होतं। कारण आपण भारतात पहिल्यांदा स्वतंत्र झालोय, आपली क्रांती ऐतिहासिक आहे। पण वास्तविक स्थिती काय आहे? वास्तविक स्थितीचं जर तुम्ही आकलन कराल तर इतक्या वर्षापासून चिमूर विधानसभा क्षेत्र हे सगळ्यात मागासलेलं आहे आणि याची जबाबदारी कोणावर आहे? तर याची जबाबदारी दोघांवरही आहे, सिटिंग आमदार आणि याच्या आधी झालेलेही आमदार, म्हणजे भाजपा आणि काँग्रेस हे दोघंही
हे जे काही आपला मागासलेपणा आहे या चिमूर विधानसभा क्षेत्राची त्याच्यासाठी पूर्णतः जबाबदार आहे आणि हा आमचा पक्का आरोप आहे. डॉक्टर रमेश कुमार गजबिये मंत्री होते, हं, तसेच अविनाश भाऊ वर्जूरकर हे पण खनिकर्म विकास मंत्री होते. हं, त्यानंतर विजयभाऊ वडेट्टीवार हं, हे पण मंत्री होते. त्यानंतर आता बंटीभाऊ भांगडिया हं, हे 10 वर्ष सत्तेतले आमदार होते. तुम्ही विकास झाला नाही हे कुठल्या उद्देशाने म्हणता? कारण सगळे आपण जर पूर्वीचा इतिहास जर पाहत आला पाठीमागचा, मंत्री 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 आणि हे 10 वर्ष सत्तेतले आमदार, हं. नेमका विकासाची व्याख्या काय? काय विकास म्हणजे काय पाहिजे तुम्हाला नेमका? विकास म्हणजे रोजगार सगळ्यात महत्वाचा. आपण 3 टप्प्यावर बोलतोय. या जे काही नावं तुम्ही घेतले आहे, भाजपा, काही लोक अपक्ष होते, गजबे साहेब अपक्ष होते, त्याच्यानंतर काँग्रेसचे आमदार होते. मला तुम्ही ठोसपणे सांगा, यांनी नेमका कोणता असा मोठा प्रोजेक्ट आपल्या चिमूर क्षेत्रामध्ये आणला? खूप मोठं एखादं कॉलेज आणलेलं आहे, MBBS कॉलेज आणलेलं आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आणलेलं आहे, कोणतंही प्रोफेशनल डिग्रीचं कॉलेज आणलेलं आहे? आजही आपल्या पोरांना जर कुठलं प्रोफेशनल कोर्स करायचा असेल, साधे MBAचं कॉलेज नाही आहे, तर त्यांना बाहेर जावं लागते. विकास झाला का? नाही. रोजगार, मला सांगा, या सगळ्यांनी जे काही तुम्ही नावं घेतले, एकानी तरी एक चांगला मोठा प्रोजेक्ट आणून रोजगार तयार केला आहे का? हे लोक काय म्हणतात? स्वतःला वाचवण्यासाठी. आता यांच्याकडे उत्तरं नाही आहे. हे स्वतःला वाचवण्यासाठी काय म्हणतात की आपल्याकडे रॉ मटेरियल नाही, आपल्याकडे मॅनपॉवर नाही. अरे बाबा, आपल्याकडे रॉ मटेरियल नाही, आपण संपन्न आहोत. सोयाबीन होत नाही आपल्याकडे सोयाबीनचं भरपूर पीक होते, आपल्याकडे धान होत नाही. सोयाबीनवर चालणारा प्रोजेक्ट जर तुम्ही चालवला, सोयाबीन मिल्क प्रोडक्शनचा एक प्रोजेक्ट चालवला, तर शेकडो लोकांना रोजगार मिळू शकते. आपल्याकडे धान होत नाही, तणीस होत नाही, त्या तणसीपासून इथेनॉल बनते. म्हणजे जो शेतकरी आपला आता तणस जाळत आहे शेतामध्ये, त्यापासून जर इथेनॉलचा प्रोजेक्ट टाकला तर त्याला त्या धानापेक्षा जास्त सोबत प्रॉफिट मिळेल त्या तणशीचा. आता हे म्हणतात रॉ मटेरियल नाही. माझं तर सरळ साधं म्हणणं आहे, आपल्याकडे माल्याच्या दुकानं कमी आहे का चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये? सगळ्या माल्याच्या दुकानामधनं जरी केस आपण जमा केले ना, एक मोठा अमायनो ऍसिडचा प्रोजेक्ट होते, 6,000 रुपये लिटरच्या हिशोबाने अमायनो ऍसिड जाते. वेस्ट झालेले जे फेकत आहो आपण, त्या केसापासून आपण एवढा मोठा प्रोजेक्ट बनवू शकतो. त्यांनी म्हणावं